आम्ही एक्सप्रेसवेला एकदा वॉशरूमला म्हणून उतरलो, परत गाडीत बसलो, चालवायला लागलो आणि समोरून एक ट्रकमधनं माणूस उतरून आमच्या गाडीवर जंप केली, त्याने उडी घेतली. त्यावेळेला लुटमारी वगैरे खूप व्हायची. तर त्याला वाटलं ह्या दोघी बायकाच आहेत, थांबतील आणि मग पैसे आपल्याला काढता येतील यांच्याकडनं. माझी आई म्हणली, "मी अजून जोरात गाडीला मेलात तरी चालेल, पण आत्ता माझ्या मुलीचा जीव आणि हे महत्त्वाचं आहे." सिनेमाची टॅगलाईन सुद्धा आहे की आईचं घर आणि 1000 आठवणी, आणि खरंच त्या 1000 आठवणी त्या खरं तर म्हणजे खूप खूप जास्त जोडलेल्या असतात आपल्याशी. मला त्या 1000 आठवणींमधली एक आठवण तुमच्याकडून ऐकायला आवडेल, तुमच्या आईबरोबरची. थोडंसं वेगळं रिलेशन आहे ह्याच्यामध्ये की मला लोक खूप तोंडावर बोलणारे, खूप फटकाळे असं बोलतात मला. कारण मी एक तर मोठी मुलगी आणि आई खूप भीड असतं, त्यामुळे मला तो स्वभाव आपोआप आला. कारण आई बोलू शकत नाही तर मग मला बोलायला लागायचं. त्याचा एक प्रसंग आहे की जयपूरला प्रोग्राम होता का कुठेतरी आईचा प्रोग्राम होता आणि आई नीट चालू म्हणजे तिचा मॅनेंजायटिस नंतर पायाला प्रॉब्लेम झाला, मग ती अशी बसून गायची, मांडी नाही घालू शकायची. म्हणजे चालायला तिला थोडा त्रास व्हायचा, हळूहळू चालायची. तर सवाई माधवपूरला आम्हाला गाडी बदलायची होती, ट्रेन बदलायची होती. आता फर्स्ट क्लासचं तिकीट काढलेलं होतं, सगळं होतं आणि होती रात्र, म्हणजे जवळजवळ 11 वगैरे वाजलेले होते रात्री. आणि सवाई माधवपूर वगैरे ना खूप डाकूची एरिया आहे ती, अशी मध्य प्रदेशातली. तर मी मम्मीला म्हटलं, मम्मी म्हणाली, "अगं इथेच येतं ना डबा." म्हटलं, "तू काळजी नको करू, मी विचारलं आहे." तरी पण म्हटलं चल एकदा परत विचारते. पण मी टीसीला सारखी विचारत होते. आम्ही दोघीच बायका, बाकी सगळे पुरुष होते हां, की फर्स्ट क्लासचा डबा कुठे येतो, माझी आई नीट चालू शकत नाही, तिथे जाऊन उभे राहतो. 5 मिनटं काहीतरी थांबणार होती गाडी. मी एकदा विचारलं, दोनदा विचारलं, तीनदा विचारलं. त्यांनी काही तो त्या पुरुषांच्या मध्येच लागला होता. ये आप उधर जाओ, ये उधर, ये डबा खाली आहे, उसमें ये बर्थ खाली. माझ्याकडे लक्षच देत नव्हता. मी म्हटलं ठीक आहे. गाडी आली. गाडी आल्यानंतर मग मी त्याची कॉलर पकडली. मी किती वर्षाची असेल, 20-22 वर्षाची असेल. मी त्याची कॉलर पकडली. म्हटलं अभी नहीं बोलेगा ना तो इधर सबके सामने मारूंगी तेरे को. अभी गाड़ी रोको, मेरी मम्मी चढ़ेगी उस डब्बे में, तभी गाड़ी जाएगी. तो इतका घाबरला कारण त्यांना एक तर सवय नाही बायकांनी अशी वागायची. त्यांनी रेड फ्लॅग दाखवला, गाडी चालू नाही करून दिली, मला डब्यापर्यंत घेऊन गेला, आईला चढवलं आणि मम्मी म्हणाली, मम्मी इतकी घाबरली होती. अशी मी आहे. त्यामुळे मला लोक फटका म्हणतात, सगळं म्हणतात, पण ठीक आहे, मी माझ्या बाजूनी जस्टिफिकेशन दिलेलं आहे काय होतं ते. मला ऐकल्यावर तर तुम्ही खूप बिनधास्त वाटलात. पण आहे ना, म्हणजे यात फटका नाही, बिनधास्त. नाही, मी बिंदास आहे या बाबतीमध्ये. आणि परिस्थितीने केलं. हां, व्हावं लागतं तुम्हाला, त्याला काही इलाज नाही. म्हणजे एक तर ह्या इंडस्ट्रीमध्ये इतकी वर्ष टिकून राहणं, जसं दिसायला जरा बरं असणं आणि ते त्याचा फायदा लोकांनी न घेणं, ह्याच्यासाठी खूप काय काय करावं लागतं. त्या सगळ्यांना गेलेली आहे मी, सो इट्स फाईन. इट इज मेड यू हू यू आर ना. हां, म्हणजे मला काही फरक पडत नाही तुम्ही फटका म्हणतात. मला माझ्या जवळची लोक आहेत त्यांना माहिती मी काय आहे. इनफ इज फॉर मी. आय डोंट ओ एनीबडी एनी आन्सर. सोनाली, नाही, आय थिंक आणि हे खूप रेलेव्हंट आहे या सिनेमाच्या बाबतीत. आता तू फिल्म पाहिली आहेस म्हणून, की प्रत्येक पात्र तसं का आहे, ते तसं का वागतं, तसं का बोलतं, त्याच्यामागे बरीच हिस्ट्री असते. ॲज अन ऑडियन्स किंवा समोरनं बघणारी लोकं म्हणून आपण पटकन कोणाला तरी जज करतो. तर जज न करता कुठेतरी समजून घेण्याचा प्रयत्न केला की ते कुठून येत आहेत आणि त्यांना त्या परिस्थितीने असं बनवलेलं असेल, कुठल्याही परिस्थितीने, तर कुठेतरी मला असं वाटतं आपण माणसं समजून घेण्याचा एक प्रयत्न करू शकू. आपल्या सगळ्यांना पटकन लोकांना बघून जज करायला प्रचंड आवडतं, पण देर इज अ रिझन वाय समबडी इज समबडी. आणि का सारिका अशी आहे, का स्वाती अशी आहे, का ही आई अशी आहे, त्याच्या मागे त्यांनी काय बघितलं आहे आणि त्या परिस्थितीने त्यांना तसं घडवलं आहे, तसं बनवलं आहे किंवा तसं वागण्यासाठी प्रवृत्त केलं आहे. तशी त्या परिस्थितीने घडवलेली माणसं. आय थिंक हे अत्यंत कॉम्प्लेक्स विषय असू शकतो. आणि हॅव्हिंग सेड दॅट, तू माझ्या आईची आठवण म्हणून विचारलंस तर मलाही अशीच एक माझ्या आईच्या धाडसाची आठवण आहे. ती एक तर पंजाबी. ती आधीच एक तर सगळं खूप तरुणपणे सगळ्या ट्रॅडिशनल गोष्टी
ज्या एका मुलीकडनं अपेक्षित आहे गावाखेड्यात, त्या सगळं झुगारून निघून आली होती की नाही, मला लगेच लग्न करून मुलं जन्माला नाही घालायची, मला काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहायचे, फायनान्शियली, आर्थिकरित्या सगळ्या दृष्टीने, आणि मग मी माझं लग्न, संसार, कुटुंब करीन. तर अशा त्या काळात तिने धाडस करून आलेली ती बाई. ते मुलांच्या बाबतीत पण ती तशीच होती, आमच्या बाबतीत पण एकदम झाशीची राणीच, तलवार काढूनच उभी डायरेक्ट. तर एकदा आम्ही अशा बऱ्याचदा, म्हणजे मुंबईत आमचं घर नव्हतं आणि कोणीच नातेवाईक नव्हते. जेव्हा या क्षेत्रात यायचं ठरवलं तेव्हा आई म्हणाली, आई नोकरी करत होती, तर आम्ही माझी शाळा, कॉलेज संपल्यानंतर, तिची नोकरीची वेळ संपल्यानंतर मी मुंबईला यायचो ड्राईव्ह करत, ती ड्राईव्ह करायची, ऑडिशन्स द्यायचो आणि परत जायचो रात्री, अपरात्री 12-1 वाजता जितके पण वाजले असेल, कारण घरच नाही ना, काय करणार. तर अशा वेळेला बऱ्याच ट्रॅव्हल्समध्ये आम्हाला वेगवेगळे प्रसंगातनं जावं लागलेलं आहे. म्हणजे कधीतरी आमची मध्य हायवेवरती गाडी बंद पडली, पंक्चर झाली, नटबोल्ट तुटला, पंक्चर काढता येत नाही, दोघीच बायका, आणि बाहेर उतरलं तर सगळे ट्रकवाले, आता काय करायचं, असे प्रसंग. किंवा एकदा आम्ही फिल्मचं स्क्रीनिंग संपल्यानंतर भरपूर पाऊस आला, पावसाची सुरुवातीला आमच्या गाडीत पूर्ण पाणी भरलं. ती म्हणली, मी बंदच नाही करणार, बघू काय होतंय. फुल ॲक्सेलरेटर देऊन ती पाण्यातनं बाहेर पडेपर्यंत ती अशी धाडस दाखवणारी बाई. किंवा आम्ही एक्सप्रेसवेला एकदा वॉशरूमला म्हणून उतरलो, परत गाडीत बसलो, चालवायला लागलो आणि समोरून एक ट्रकमधनं माणूस होतो, आमच्या गाडीवर जंप केली, त्याने उडी घेतली. त्यावेळेला लुटमारी वगैरे खूप व्हायची. तर त्याला वाटलं ह्या दोघी बायकाच आहेत, थांबतील आणि मग पैसे आपल्याला काढता येतील यांच्याकडनं. माझी आई म्हणली, मी अजून जोरात गाडीला, मेला तरी चालेल, पण आत्ता माझ्या मुलीचा जीव आणि हे महत्त्वाचं आहे. सो अशा वेळेला हे आयांना जी काय कुठून तरी हिंमत आणि ताकद येत असते ना, ते त्यांनाच माहिती आहे आणि ते निभावून येतात यार, कुठलाही प्रसंग कसाही असू देत. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.